आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानेचे व्यायाम बघणार आहोत, जे तुम्हाला जर सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस असेल किंवा मान आखडत असेल तर खूप उपयोगी राहतील. तर हे सगळे व्यायाम रेग्युलर करा. जोपर्यंत त्रास कमी येत नाही तोपर्यंत तर कराच, पण नंतरही केलं तर पुन्हा त्रास होणार नाही. दिवसात तुम्हाला ॲटलिस्ट 3 वेळेला हे व्यायाम करायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी निदान 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला काढायला पाहिजे. तर पहिल्यांदा व्यायाम सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला मानेचा वॉर्मअप करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मान पुढं आणि मागं सहज फिरवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर मान दोन्ही बाजूला तशीच वाकवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग नेक ट्विस्टिंग करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि यानंतर शोल्डर रोल्स करा, म्हणजेच खांदे फिरवा. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. ह्या वॉर्मअप एक्झरसाइज नंतर मग आपल्याला मानेचे व्यायाम करायचे. पहिल्यांदा बघा, आपण मान पुढच्या बाजूला झुकवूयात. त्याच्यासाठी हाताचा वापर करा, थोडा स्ट्रेच द्या. अंदाजे 25 ते 30 सेकंद होल्ड करा. त्यानंतर परत मान तशीच मागच्या बाजूला वळवा. यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला मान वळवायचे आहे. पुन्हा हाताचाच आधार घ्या. मान डावीकडे पूर्ण टिल्ट करा. हे सगळे रिपिटेशन्स तुम्ही व्हिडिओ बघत बघत सुद्धा करू शकताय. पुन्हा उजव्या बाजूला सुद्धा. मानेच्या विरुद्ध बाजूला जो स्नायूंच्या वरती ताण पडतोय तो सुद्धा फील करा, कारण हे स्नायू बऱ्याच वेळेला आखडलेले असतात. आता पुन्हा आपल्याला मान डाव्या बाजूला झुकवायची आहे, पण इथून मान थोडी हाताचा आधार घ्यायचा आणि पुढच्या बाजूला वळवायचे किंवा दाब द्यायचा प्रयत्न करायचा पुढच्या बाजूला. तुम्हाला जाणवेल की मानेच्या मागच्या बाजूचे जे स्नायू आहेत खांद्याकडे जाणारे, त्याच्यावरती चांगला ताण पडतोय. बऱ्याच वेळेला तिथंच मान आखडते. पुन्हा मध्ये घ्या. आता अशीच पुन्हा मान उजव्या बाजूला पूर्ण वळवा. पहिल्यांदा झुकवा आणि परत पुढे ओढा. दाब द्या. परत तसाच दाब तुम्हाला आता मानेच्या मागच्या पण डाव्या खांद्याकडच्या स्नायूंच्या मध्ये जाणवायला लागेल. प्रत्येक वेळेला 25 ते 30 सेकंद होल्ड करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आणखी रिपिटेशन्स करायचे आहेत तर तुम्ही करू शकताय. आता मान परत तशीच डावीकडे झुकवा, पण आपल्याला आता दाब द्यायचा मागच्या बाजूला. इथं मान झुकवायची आणि इथं हात ठेवून मान पूर्ण मागे दाबायची. तुम्हाला जाणवेल की इथं जे समोर स्नायू आहे त्या स्नायूंच्या मध्ये आता दाब पडतोय. मानेच्या चारही बाजूंना जे स्नायू आहेत त्याच्यावरचा ताण आपण काढून टाकतोय. प्रत्येक एक्झरसाइज तुम्ही डाव्या बाजूला केली तर लगेच पुन्हा त्याच्या अपोजिट म्हणजे उजव्या बाजूला प्रत्येक वेळेला करणं विसरू नका. पुन्हा मान मध्ये घ्या.
आणि आता असंच परत उजव्या बाजूला झुकवा आणि पुन्हा मागच्या बाजूला हाताचा दाब देऊन मान झुकवायचा प्रयत्न करा. पुन्हा तुम्हाला इकडच्या स्नायूंच्या वरती हा दाब जाणवतोय. सुरुवातीला 2-4 वेळेला तुम्हाला हा व्हिडिओ बघून हे व्यायाम करावे लागतील. जर तुमच्या लक्षात राहिले तर नंतर तुम्ही स्वतःहून सुद्धा करू शकताय. जसे जसं 5 मिनिटाचा वेळ लागेल, पण ह्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा मध्ये घ्या आणि आता आपल्याला प्रोट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन ही मानेची हालचाल करायची आहे. कशी करायची तेही दाखवतो. पहिल्यांदा हात इथं हनवटीच्या जवळ ठेवा आणि मान फक्त पुढे दाबा. म्हणजे हनवटी पुढे दाबली की तुम्हाला मानेवरती ताण जाणवेल. मानेच्या मागे जे स्नायू आहेत त्याच्यावरती ताण जाणवला पाहिजे. आता दुसरा हात घ्या, डोक्याच्या बरोबर मागे ठेवा आणि मान आता मागच्या बाजूला दाबण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला इथं समोरच्या स्नायूंच्या वरती दाब जाणवायला पाहिजे. हातावरती दाब देण्याचा प्रयत्न करा. मानेच्या तक्रारींच्यासाठी जसे आपण व्हिडिओज बनवलेले आहेत तसे इतरही सांध्यांचं दुखणं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तुम्ही अवश्य बघून घ्या.